students, welcome again in this second video of Introduction to Polymer Chemistry, which is the 15th topic of our 12th chemistry. ओके कालपर्यंत आपण जो पार्ट बघितला होता यामध्ये इंट्रोडक्शनचा पार्ट होता पॉलिमर केमिस्ट्रीचा. आता आपण या स्टेजपर्यंत आलेलो आहे. क्लासिफिकेशन चालू आहे पॉलिमर कंपाऊंड्सचं. यामधले दोन वेज ऑलरेडी आपण स्टडी केलेले आहेत. आज आपण थर्ड वे याचा जो आहे थर्ड बेस जो आहे त्या बेसिसवरचं क्लासिफिकेशन स्टडी करणार आहेत. दॅट थर्ड बेस इज क्लासिफिकेशन बेस्ड ऑन मोड ऑफ पॉलिमरायझेशन. हे समजण्यासाठी तुम्हाला पॉलिमरची डेफिनेशन आणि पॉलिमरायझेशनची डेफिनेशन दोन्ही परफेक्टली माहीत पाहिजेत. पॉलिमरायझेशन जे आहे हे एक प्रोसेस आहे किंवा हा एक फेनॉमिनॉन आहे की ज्यामध्ये पॉलिमर्स प्रिपेअर होतात. आता हे पॉलिमर्स म्हणजे एक्झॅक्टली काय तर पॉली मीन्स नंबर ऑफ मर मीन्स पार्ट्स. दॅट मीन्स नंबर ऑफ स्मॉल पार्ट्स विच आर नोन ॲज मोनोमर्स. दे लिंक टुगेदर टू फॉर्म द लॉंग चेन थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स which have high molecular mass are called as polymers, and this phenomenon is called as a polymerization. Okay, now on that basis we can classify these polymers, that is on the basis of mode of polymerization. आता एक्झॅक्टली हा पार्ट समजण्यासाठी पॉलिमरायझेशनचा जो नॅचरल फिनॉमिनॉन आहे तो आपल्याला प्रॉपरली स्टडी करायचा आहे. तो काय आहे तर यामध्ये ज्यांना आपण मोनोमर्स असं म्हणतो, जी छोटीशी युनिट्स असतात, ज्यांना आपण रिपीटिंग पॅटर्नचा बेस असं म्हणू शकतो, तो जो पार्ट आहे त्याचं मोलेक्युलर मास खूपच कमी असणार. देअरफॉर दे आर कॉल्ड एज लो मोलेक्युलर मास मटेरियल्स. दे आर कॉल्ड एज लो मोलेक्युलर मास मटेरियल्स, की ज्यामध्ये लो मोलेक्युलर मास जे आहे यामध्ये त्यांचं मास कमी असल्यामुळे त्यांना आपण किंवा तो बेसिक युनिट असल्यामुळे त्याला आपण मोनोमर्स म्हणतो. आता हे असे जे मोनोमर्स आहेत हे मोनोमर्स आपण काय करतो यांचं तर ह्या मोनोमर्सना हाय टेम्परेचरला हिटिंग करतो. इथं मी लिहिलं आहे अँड ऑब्लिक ऑर, म्हणजे कदाचित दोन्ही पॉसिबिलिटीज असतील किंवा एखादी असेल. हाय टेम्परेचर, हाय प्रेशर, और यू कॅन यूज द कॅटॅलिस्ट. आता हे काय यूज करतो याच्या बेसिसवर हे क्लासिफिकेशन आहे मोस्टली, कारण प्रत्येक पॉलिमरायझेशनच्या प्रोसेसमध्ये मोनोमरचं कन्व्हर्जन पॉलिमरमध्ये होतं. और लो मोलेक्युलर मास मटेरियल गेट्स कन्व्हर्टेड टू हाय मोलेक्युलर मास मटेरियल. ओके, तर आता हे होत असताना आपण हाय टेम्परेचर काही वेळा प्रोव्हाइड करतो, इन व्हॅक्यूम हिटिंग करतो, किंवा हाय प्रेशर त्याच्यावर अप्लाय केलं जातं, किंवा तिथं काही कॅटॅलिस्ट वापरले जातात. या बेसिसवर हे पॉलिमरायझेशनची प्रोसेस होत असते. आता या बेसिसवर जे क्लासिफिकेशन झाले ते कोणते कोणते टाईप्स आहेत जस्ट फक्त मी एक्सप्लेन करतो. ह्याच्यानंतर आपल्याला डिटेल सगळं सांगायचं आहे. डिटेल ह्यातला प्रत्येक पार्ट बघायचा, याचं मेकॅनिझम बघायचं, प्रोसेस कशी होते हे बघायचं आहे. यातला फर्स्ट पार्ट जो आहे दॅट वन इज ॲडिशन polymerization, which is also called as chain growth polymerization. Addition polymerization or chain growth polymerization. Second one is a condensation polymerization, which is also called as a step growth polymerization. Condensation polymerization or step growth polymerization. And third type is ring opening one by one. The first base or first type is addition polymerization, which is also called as chain growth polymerization. आता या ॲडिशन पॉलिमरायझेशनचा फेनॉमिनन जो आहे तो आपल्या बेसिक नॉलेजप्रमाणे जर म्हटलं तर तुम्हाला होमोलायसिस परफेक्टली माहीत पाहिजे. 11thमध्ये बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री जो टॉपिक होता त्यामध्ये होमोलायटिक फिजन, हेटोलायटिक फिजन हा जो कन्सेप्ट झाला आहे त्यामधला होमोलायटिक फिजनचा जो पार्ट आहे त्यामध्ये जो बॉन्ड आहे हा होमोलायटिकली ब्रेक होतो, सिमेट्रिकली ब्रेक होतो आणि फ्री रॅडिकल फॉर्मेशन होत असतं. आता हे जे काय आहे ॲडिशन पॉलिमरायझेशन हे प्रॉपरली जर आपण स्टडी करत गेलो तर लक्षात येईल की याचा बेस आहे हा फ्री रॅडिकल मेकॅनिझमचा आहे. फ्री रॅडिकल मेकॅनिझम काय होतं यामध्ये बघूया. आता ॲडिशन पॉलिमरायझेशन यामध्ये काय होतं की मोनोमर्स जे आहेत हे एकमेकाला ॲड होत जातात आणि ती चेन जी आहे ती चेन ग्रोथ होत जाते. आता हे होत असताना जी फ्री रॅडिकल मेकॅनिझम आपण कॅरी आउट करणार आहे मोस्ट ऑफ द टाइम्स याच्यासाठी आपण जो सबस्टन्स वापरतो तो आहे बेन्झॉइल पेरॉक्साईड. नाउ दिस बेन्झॉइल पेरॉक्साईड हा जो कंपाऊंड आहे हा बेन्झॉइक ॲसिडपासून तयार झालेला कंपाऊंड आहे. याचं स्ट्रक्चर असं असतं C6H5, दॅट मीन्स बेन्झिन रिंग अटॅच्ड टू कार्बोनिल ग्रुप
विच इज फर्दर अटॅच टू वन ऑक्सिजन. हाच ग्रुप डायमर फॉर्ममध्ये असतो, म्हणजेच याला ओ अटॅच आहे, सी डबल बॉन्ड ओ अँड अगेन C6H5. C6H5 COO CO C6H5. This one is called as a benzoyl peroxide. आता हा बेन्झॉइल पेरॉक्साईड आहे. नंबर ऑफ ॲडिशन पॉलिमरायझेशनच्या प्रोसेसमध्ये आपण याचा यूज करत असतो. हा फ्री रॅडिकल फॉर्मेशन किंवा रिॲक्शन इनिशिएट करण्यासाठी याचा यूज होत असतो. आता हे जे काही सगळं काही होणार आहे हे फ्री रॅडिकल मेकॅनिझम बेस्ड आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं. यामधली नेहमी फर्स्ट स्टेप जी असते चेन इनिशिएशन. जे काही ॲडिशन पॉलिमरायझेशन आहे किंवा चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन आहे, जे फ्री रॅडिकल मेकॅनिझम बेस्ड आहे, यामध्ये ऑलवेज 3 स्टेप्स इन्व्हॉल्ड असतात. फर्स्ट वन इज अ चेन इनिशिएशन, जे आत्ता मी लिहिलं. चेन इनिशिएशन, चेन प्रपोगेशन अँड थर्ड वन इज अ चेन टर्मिनेशन. म्हणजे काय करायचं आपल्याला एक्झॅक्टली, रिॲक्शन सुरुवात करायची आहे, त्याला आपण म्हणतो चेन इनिशिएशन. त्यानंतर रिॲक्शन कंटिन्यू होईल, मल्टिपल टाइम्स ते एकमेकाला अटॅच होतील आणि त्यापासून एक कंपाऊंड मिळेल, फ्री रॅडिकल फॉर्मेशन होईल, दॅट इज प्रपोगेशन. आणि फायनली ही प्रोसेस आपल्याला थांबवायची आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ चेन टर्मिनेशन. अशा 3 स्टेप्स यामध्ये इन्व्हॉल्ड असतील. नाउ लेट्स सी फर्स्ट स्टेप, चेन इनिशिएशन. फॉर दिस चेन इनिशिएशन इफ वी स्टार्ट विथ दिस बेन्झॉइल पेरॉक्साईड. आता हा यातलाच पार्ट म्हणून आपण आता कन्सिडर करूया. बेन्झॉइल पेरॉक्साईड जो आहे याला आपण हीट केल्यानंतर, आता आपण मगाशी लिहिलेलं होतं की जो काही लो मोलर मास असणारा कंपाऊंड आहे त्याचं हाय मोलर मासमध्ये कन्वर्जन होत असताना आयदर वी कॅन यूज द हाय टेम्परेचर, हाय प्रेशर ऑर यू कॅन यूज द कॅटलिस्ट. आता अशी इथं कंडिशन आपण प्रोव्हाइड केली तर यामध्ये जो पेरॉक्साईड आहे, पेअर ऑफ ऑक्सिजन, पेअर ऑक्साईड पेअर ऑफ ऑक्सिजन, तर इथं होमोलायटिक फ्युजन होतं. होमोलायटिक फ्युजन इज रिप्रेझेंटेड बाय फिश हुक ॲरो. फिश हुक ॲरो किंवा त्याला आपण दुसरा वर्ड वापरला आहे हाफ हेडेड कर्व्ड ॲरो. हाफ हेडेड कर्व्ड ॲरो मीन्स दिस वन, हाफ हेडेड कर्व्ड ॲरो. दॅट मीन्स डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन ड्युरिंग क्लीवेज इज सिमेट्रिकल. आता इथला बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर एक इलेक्ट्रॉन या ऑक्सिजनला जाईल, दुसरा इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑक्सिजनकडे जाईल. That remains as it is. This oxygen withdraws one electron from this bonding pair. Same condition in another. That means you will get the 2 free radicals which are equivalent, exactly same. Now आता हा स्टार्टिंग कंपाऊंड घ्यायचा आपल्याला पुढच्या स्टेपसाठी. C6H5 that is a phenyl ring, benzene ring. It is attached to C double bond O free radical. आता इथं C6H5 च्या ऐवजी आपण दुसरा एखादा ॲलिफॅटिक ग्रुप सुद्धा घेऊ शकतो. आता याच्यामध्ये जर पुढे आपण रिॲक्शन कॅरी आउट केली तर इथं पुन्हा होमोलायटिक फ्युजन होऊ शकतं. आता हा C6H5 असेल किंवा कोणताही ग्रुप जरी आपण घेतला. आता इथं C6H5 आहे म्हणून मी C6H5 ला फ्री रॅडिकलमध्ये कन्वर्ट केलं, CO2 गॅस तयार झाला. ओके. If you use any alkyl group instead of this C6H5, then that forms RC double bond O free radical, and that gets converted to R free radical, and CO2 is. That means in chain initiation, initially the starting compound used for this process, it undergoes homolytic fusion to form the free radicals. या पद्धतीने फ्री रॅडिकल फॉर्मेशन होईल होमोलायटिक फ्युजनने. आता तीच प्रोसेस कंटिन्यू झाली, इथं मी दाखवली ती. जर बेन्झॉइल पेरॉक्साईड घेतला असता आपण तर फिनाइल रिंग फ्री रॅडिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट झाली असती. इफ यू यूज मिथाइल ग्रुप हिअर, मिथाइल ग्रुप जर घेतला असेल तर CH3 फ्री रॅडिकल ॲज अ प्रोडक्ट इथं मिळेल. इथं आता मी जनरल रिप्रेझेंटेशनसाठी R घेतलेला आहे. R फ्री रॅडिकल तिथे ॲज अ प्रोडक्ट म्हणून मिळणार आहे तुम्हाला. तर हा R जो आहे या पद्धतीने R फ्री रॅडिकलला कन्वर्ट झालेला आहे. इफ यू यूज CH3 ओव्हर हिअर, CH3 C डबल बॉन्ड O फ्री रॅडिकल, तर इथं सुद्धा सेम होमोलायटिक फ्युजन होईल आणि CH3 फ्री रॅडिकल मिळेल. प्लस आता हा कार्बन सुद्धा फ्री रॅडिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट झाला आहे. तर हा फ्री रॅडिकल आणि ऑक्सिजनवरचा फ्री रॅडिकल याच्यापासून तुम्हाला CO2 मिळून जाईल.
तर या पद्धतीनं मिथाईल फ्री रॅडिकल इथं मिळाला आणि ही जी प्रोसेस झाली ही चेन इनिशिएशनची, दॅट इज चेन प्रपोगेशन. फर्स्ट स्टेप वॉज चेन इनिशिएशन, ज्यामध्ये आपल्याला अल्काइल फ्री रॅडिकल तिथं मिळालेला होता. नाव चेन प्रपोगेशन. आता एक एक्झाम्पल घेऊन आपण हे व्यवस्थित समजावून घेऊ. प्रपोगेशन होतं, यामध्ये फ्री रॅडिकल एकमेकाला अटॅच होऊन लॉंग चेन कंपाऊंड्स तयार होतात. म्हणजे ॲक्च्युअल पॉलिमरायझेशनची प्रोसेस आहे ती इथं लार्ज क्वांटिटीमध्ये होत असते. आता इथं मी स्टार्टिंग कंपाऊंड CH2 डबल बॉन्ड CH2. Now CH3 फ्री रॅडिकल इफ रिॲक्ट्स विथ धिस. आता हा फ्री रॅडिकल आला म्हणजे इथे एक प्रकारचं आपण सीडिंग केलं म्हणजे बीज लावतो ज्या पद्धतीने जमिनीमध्ये, त्या पद्धतीने ह्या प्रोसेसचं हे सीडिंग केलं. हा CH3 फ्री रॅडिकल जो आहे तो याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला की यामधला जो डबल बॉन्ड आहे, पाय बॉन्ड आहे, याचं होमोलायटिक फ्युजन होतं या पद्धतीने. ओके, आता यामध्ये होमोलायटिक फ्युजन झाल्यानंतर काय होईल, दोन्ही कार्बन्सवर फ्री रॅडिकल फॉर्मेशन होईल. त्यातल्या एका फ्री रॅडिकलला हा CH3 रिॲक्ट होईल, कंबाईन होईल त्याच्याबरोबर. सपोज CH3 अगोदर दाखवला मी, हा एका एंडला दाखवतोय, तो या कार्बनच्या कॉन्टॅक्टमध्ये आला असेल, इथं CH2 असेल. आता हा जो डबल बॉन्ड आहे हा ब्रेक झाला होता, फ्री रॅडिकल फॉर्मेशन झालेलं होतं. त्यातला एक फ्री रॅडिकल या मिथाईल फ्री रॅडिकल बरोबर कंबाईन झाला, दुसरा जो आहे दॅट रिमेन्स ॲज इट इज. ओके, तर या पद्धतीने CH3 CH2 फ्री रॅडिकल हा स्पेसिस मिळाला. इथं थांबली नाही प्रोसेस अजून, असे नंबर ऑफ CH2 आपल्याकडे अवेलेबल आहेत. याच्यासाठी म्हणजे ह्याचंच पॉलिमरायझेशन आपल्याला करायचं आहे, पॉलिथिन तयार करायचं आहे, त्यामुळे ह्याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स अवेलेबल आहेत. पुढच्या स्टेपला काय होईल, फ्री रॅडिकल फर्दर रिॲक्ट्स विथ वन मोर मॉलिक्यूल ऑफ CH2 डबल बॉन्ड CH2. याचा अजून एक मॉलिक्यूल इथं आपण यूज केला. अगेन सेम प्रोसेस टेक्स प्लेस, फ्री रॅडिकल फॉर्मेशन. ओके, आता यामधला एक फ्री रॅडिकल ह्या CH2 फ्री रॅडिकल बरोबर कंबाईन होईल. विल गेट द चेन ग्रोथ. CH2 हा जो फ्री रॅडिकल आहे हा याच्याबरोबर कंबाईन होईल, पुढचा परत CH2 फ्री रॅडिकल तयार झालेला असेल. ओके, म्हणजे इथं एक्झॅक्टली काय होते तुम्हाला लक्षात आलं असेल. याचा एक एंड जो आहे हा ह्या मिथाईल फ्री रॅडिकलने जर युटिलाइज झाला असेल तर तो एंड जो आहे तो क्लोज झाला आणि एक ओपन असेल, फ्री रॅडिकल फॉर्ममध्ये असेल, तो इकडं दुसऱ्या कंपाऊंड बरोबर रिॲक्ट होईल. प्रत्येक वेळेला एंड ऑफ द चेन एक एक फ्री रॅडिकल इथं तुम्हाला जनरेट झालेला दिसेल. आता या पद्धतीनं आपण जितके CH2 डबल बॉन्ड CH2 त्यामध्ये ॲड करू तेवढे ते याला पुढे अटॅच होत जातील अँड यू विल गेट द पॉलिमर that is high molar mass compound, long chain thread like structure you will get here. That one is called as a chain. In step 3 chain termination. म्हणजे इथं जी प्रोसेस आहे ही थांबणार आहे, टर्मिनेट होणार आहे. यामध्ये काय झालं असेल आता एक कन्सिडर करू आपण. आता जस्ट लिहिलेला प्रोडक्ट जो आहे आता हे फ्री रॅडिकल मेकॅनिझम जे असतं ते मोस्ट ऑफ द टाइम्स हाय टेम्परेचरला आपण कॅरी आउट करतो. अदरवाईज वी कॅन यूज द UV लाईट, अल्ट्राव्हायलेट लाईट त्याच्यासाठी आपण यूज करत असतो. आपल्याला ही प्रोसेस बंद करायची असेल तर हिटिंग स्टॉप करा किंवा UV लाईट स्विच ऑफ करा. त्यानंतर काय होईल, हे जे फ्री रॅडिकल शेवटला शिल्लक राहिलेले आहेत हे एकमेकाला फक्त अटॅच होतील. सपोज असे 2 युनिट्स असतील, असाच दुसरा एक युनिट असेल, त्याचा अपोजिट एंड मी लिहिला इथं. याच्या पुढं याची मिरर इमेज लिहितो थोडक्यात. याची बरोबर मिरर इमेज म्हणजे असे नंबर ऑफ फ्री रॅडिकल्स इथं तयार झालेले असतील. UV लाईट स्विच ऑफ केला किंवा हिटिंग आपण कमी केलं तर हे फ्री रॅडिकल जे आहेत शेवटला शिल्लक राहिलेले हे एकमेकाबरोबर कंबाईन होतील आणि यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन होईल अँड यू विल गेट CH3. आता हे CH2 किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8. तर लिहिण्यासाठी कन्व्हेन्शन असं आहे, सपोज 8 आहेत तर 4 टाइम्स CH2 आला आणि एंडला CH3 आला. तर हा एक सिंपल पॉलिमर फॉर्मेशन मी दाखवलं. ॲक्च्युली असं असणार नाही आहे, आपल्याला बोर्डमध्ये बसेल तेवढेच मी ग्रुप इथं दाखवलेत. ही चेन खूप मोठी असू शकेल, नंबर ऑफ कार्बन्स त्यामध्ये अवेलेबल असतील. आता हे ज्या वेळेला टर्मिनेट होईल त्यावेळेला हे जे शिल्लक राहिलेले फ्री रॅडिकल्स आहेत ते एकमेकाला अटॅच होतील आणि असे लॉंग चेन पॉलिमर्स तुम्हाला मिळतील. आता फक्त चेंज एवढाच असेल, इथं समोर दिसतात ते 4 लिहिले.
फायनली तुम्ही असं लिहू शकता CH3 सिंगल बॉन्ड स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये CH2 सिंगल बॉन्ड CH2 अगेन स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट n टाइम्स, इथं 4 लिहिलं मी, ते तुम्ही n टाइम्स घेतले असतील तर असं टर्मिनेशनचं प्रोडक्ट तुम्हाला मिळून जाईल. ओके, दिस वन इज कॉल्ड ॲज अ पॉलिथीन किंवा पॉलिइथीन, ज्याच्या एंडला CH3 आपण चेन इनिशिएशनमध्ये जो कंपाऊंड फ्री रॅडिकल मिळाला होता तो तिथं अटॅच करू शकतो. म्हणजे थोडक्यात ही प्रोसेस कुठेतरी स्टॉप झाली पाहिजे याच्यासाठी हे आपण CH3 यूज केलेले असतात त्यामध्ये. ओके, दिस वन इज अ थर्ड स्टेप, चेन टर्मिनेशन. या पद्धतीने ॲडिशन पॉलिमरायझेशन जे आहे किंवा ज्याला आपण चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन म्हणतो ते या पद्धतीनं होत असतं. इथं काय झालं तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येत असेल, तुम्ही थोडंसं व्हिडिओ मागं घेऊन बघू शकता नंतर, की मी सुरुवातीला जो कंपाऊंड दिलेला होता त्याच्या एका बाजूचा एक एंड जो आहे तो ॲज इट इज राहिला, तर दुसरीकडे चेन ग्रोथ होत 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 गेलेली आहे. ओके, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन और ऑल्सो कॉल्ड ॲज अ ॲडिशन पॉलिमरायझेशन. आता ॲडिशन हा वर्ड आपण अनसॅच्युरेशनसाठी सुद्धा यूज करत असतो. अनसॅच्युरेटेड कंपाऊंड जे आहेत हे नेहमी ॲडिशन टाईप रिॲक्शन्स दाखवतात. ह्या सगळ्याचा जो स्टार्टिंग आपण कंपाऊंड घेतला होता तो इथीन घेतला होता, दॅट इज ॲन अनसॅच्युरेटेड कंपाऊंड CH2 डबल बॉन्ड CH2. आणि डबल बॉन्ड कंटेनिंग कंपाऊंड्स असतील तर ते ऑलवेज काय दाखवतात, ॲडिशन टाईप रिॲक्शन्स दाखवतात. इज कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन, सेकंड टाईप आहे हा कंडेन्सेशन पॉलिमरायझेशनचा. जसं ॲडिशन पॉलिमरायझेशन आपण बघितलं, याच्यामध्ये डिटेल सगळं मी तुम्हाला चेन इनिशिएशन, प्रपोगेशन, टर्मिनेशन हा सगळा पार्ट सांगितला. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन हा खूप सोपा पार्ट आहे. यामध्ये काय असतं की मोनोमर्स एकापेक्षा जास्त असतात, म्हणजे दोन डिफरंट मोनोमर्स एकत्रित येतात आणि त्यांच्यामधून एखादा साईड प्रोडक्ट काहीतरी मिळतो आणि मग पुढं एक कंपाऊंड तयार होतो ज्याचं पॉलिमरायझेशन होतं. म्हणजे इथं 2 स्टेप्समध्ये प्रोसेस होते, म्हणून याला आपण स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन असं म्हणत असतो. यामध्ये मोस्टली म्हणजे ज्याला कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन असं आपण म्हणतो, यामध्ये ज्या पॉलिमरायझेशनमध्ये वॉटर, अमोनिया, हायड्रोक्लोरिक ॲसिड, इथिलीन ग्लायकॉल अँड मिथेनॉल असे ज्या रिॲक्शन्समध्ये साईड प्रोडक्ट मिळतात पॉलिमरायझेशन होत असताना त्यांना आपण म्हणतो कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. दॅट इज अ प्रोसेस इन विच ड्युरिंग पॉलिमरायझेशन the side products are water or ammonia or hydrochloric acid or ethylene glycol or methanol that are formed as a side products. Then that reaction is called as a condensation. Third type is ring opening polymerization. आता मोनोमर जो आहे हा सायक्लिक फॉर्ममध्ये असेल आणि याचं पॉलिमरायझेशन होत असताना रिंग जी आहे किंवा सायकल जे आहे ते ब्रेक होऊन ओपन चेन कंपाऊंड्स तयार होत असतील तर त्याला आपण म्हणतो रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. आता यामध्ये लॅक्टोन्स रिंग्स, लॅक्टोन्स आहेत, लॅक्टम्स आहेत किंवा सायक्लिक इथर्स आहेत, हे सगळे कंपाऊंड जे आहेत हे अशा टाईपचं पॉलिमरायझेशन दाखवतात. एक तुमच्यासमोर मी जे आता एक्झाम्पल लिहिलेलं आहे हे आपल्याला सिंथेसिस जे आहे त्यामधलाच पार्ट आहे, म्हणून तो तुम्हाला रिव्हिजन पार्ट पण होईल आणि समजायला सोपा आहे असा कंपाऊंड लिहिला आहे. याचं नेम आहे एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. हा ओमेगा अमिनो कॅप्रॉइक ॲसिडपासून तयार झालेला कंपाऊंड आहे. म्हणजे याचा स्टार्टिंग कंपाऊंड जो आहे तो ओपन चेन कंपाऊंडच आहे, ज्याच्यामध्ये इंट्रामोलेक्युलर डिहायड्रेशन झालेलं असतं आणि त्यामुळं हे सायक्लायझेशन होऊन असा कंपाऊंड मिळाला आहे आपल्याला. आता हा लक्षात कसा ठेवायचा सांगतो तुम्हाला मी. यामध्ये अमाइड फंक्शनल ग्रुप आहे किंवा इमिडो फंक्शनल ग्रुप म्हणतो आपण, CONH आणि 1 2 3 4 5 कार्बन ॲटम्स आहेत. ओके, तर हा जो पार्ट आहे हा सायक्लिक फॉर्ममध्ये आहे. याचं ज्या वेळेला आपण पॉलिमरायझेशन करतो त्यावेळेला इथला बॉन्ड जो आहे तो ब्रेक होतो आणि रिंग ओपनिंग होतं. ओके, आता हे वेगवेगळ्या पद्धतीनं रिप्रेझेंट केलं जातं. ठीक आहे, आता हे कसं असेल तर एका साईडला आला हा C डबल बॉन्ड O. आता 1 2 3 4 5 टाइम्स CH2 आहे, ब्रॅकेटमध्ये लिहिलं आम्ही त्याला CH2 5 टाइम्स अँड रिमेनिंग पार्ट इज NH. याची व्हॅलन्सी स्क्वेअर ब्रॅकेट थ्रू रन होते. ओके, असा कंपाऊंड मिळेल. म्हणजे इथं काय झालं तर ही रिंग जी आहे ती रिंग ओपन झाली
अशा टाईपच्या पॉलिमरायझेशनला म्हणतो आपण रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. हा जो पॉलिमर आहे याचं नेम आहे नायलॉन 6. दॅट मीन्स 5 कार्बन्स फ्रॉम CH2 अँड 6th वन इज फ्रॉम धिस कार्बोनिल कार्बन. नायलॉन 6. या पद्धतीने आजचं जे आपण क्लासिफिकेशन बघितलेलं आहे त्यामध्ये बेस होता मोड ऑफ पॉलिमरायझेशनच्या. यामध्ये आपण 3 टाईप्स बघितले. फर्स्ट वन इज ॲडिशन पॉलिमरायझेशन, सेकंड वन इज अ कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन अँड थर्ड वन इज अ रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. या पद्धतीनं एक वे आज आपल्या या लेक्चरमध्ये कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरला अजून काही क्लासिफिकेशनचे वे शिल्लक राहिले ते आपल्याला बघायचे आहेत, ॲज वेल एज सिंथेसिस आणि ॲडिशनल पार्ट्स असेल. ओके, थँक्यू.